श्री स्वामी समर्थ. अतिशय शुभ आणि पवित्र असा मानला गेलेला चातुर्मास म्हणजे 4 महिने. या 4 महिन्यामध्ये गोपद्म व्रत जर आपण केले तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. पतीच्या प्रगतीसाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या घराच्या सुखसमृद्धीसाठी गोपद्म व्रत जे आहे तर ते केले जाते. चातुर्मास म्हणजे काय? तर 4 असे महिने की ज्या महिन्यांमध्ये श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये असतात आणि हे 4 महिने भगवान शिवशंकर सर्व सूत्रे सांभाळत असतात. सर्व सृष्टीचा कारभार ते चालवत असतात. शिवपरिवाराकडे हे 4 महिने या सृष्टीचा कारभार दिला जातो. चातुर्मासाची सुरुवात ही आषाढी एकादशीपासून होत असते आणि या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. सर्व एकादशींपैकी अत्यंत खास एकादशी म्हणजे ही आषाढी एकादशी. तर या आषाढी एकादशीपासून हा चातुर्मास सुरू होतो आणि कार्तिक एकादशीपर्यंत असतो. तर या 4 महिन्यामध्ये अनेक व्रतवैकल्ये केली जातात, पूजापाठ केले जातात, उपासना केल्या जातात. भगवान विष्णू जे आहेत तर यांना आपण समर्पित अशी या 4 महिन्यामध्ये बऱ्याच प्रकारची सेवा जी आहे तर ती करत असतो. जास्तीत जास्त आपल्याला श्रीहरी विष्णूंची भक्ती, उपासना ही चातुर्मासामध्ये करायची असते. कारण जेवढे आपण या 4 महिन्यामध्ये जास्त पूजापाठ करतो त्याचे फळ आपल्याला कित्येक पटीने मिळत असते. घरामध्ये सुखसमृद्धी यावी, आपल्या पतीला त्याच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आहेत तर या सर्व समस्या संपाव्यात आणि आपल्या पतीची प्रगती व्हावी, सौभाग्यासाठी सुद्धा हे व्रत जे आहे तर ते केले जाते. बऱ्याच वेळेला आपल्या पतीला त्याच्या कष्टाचे फळ मिळत नाही किंवा त्याच्या जीवनामध्ये काही ना काही सतत अडचणी असतात. अशा वेळेला सुद्धा आपण हे व्रत करू शकतो. आता हे व्रत जे आहे तर ते घरातील किती व्यक्ती करू शकतात? तर घरामध्ये ज्या महिला आहेत तर त्या सर्व महिलासुद्धा हे व्रत करू शकतात. फक्त आपण जी गोपद्मांची रांगोळी काढतो तर ती मात्र घरातील कर्त्या स्त्रीने काढायची आहे आणि इतर ज्या आहेत तर त्या सर्वांनी त्याची फक्त पूजा करायची आहे. प्रत्येकीने सेपरेट गोपद्म जे आहे तर ते काढण्याची आवश्यकता नाही. आता हे व्रत करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर हा मंत्र जो आहे तर तो सुद्धा म्हणायचा आहे. संकल्प करून किंवा आपण संकल्प न करता सुद्धा हे व्रत करू शकतो. एखाद्या ठराविक इच्छेसाठी आपल्याला जर व्रत करायचे असेल तर आपल्याला आवर्जून पहिल्या दिवशी संकल्प जो आहे तर तो करायचा आहे. आता हे व्रत आपण कुठे करू शकतो? तर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर किंवा आपलं जे देवघर आहे तर त्या देवघरासमोर सुद्धा करू शकतो. काही कारणाने जर आपल्याला या व्रताची सुरुवात ही आषाढी एकादशीच्या दिवशी करणे शक्य झाले नाही, या दिवशी जर आपल्याला मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर आपलं सुतक फिटल्यानंतर किंवा मासिक धर्म झाल्यानंतर सुद्धा आपण या व्रताची सुरुवात करू शकतो. किंवा आपण आषाढ महिन्याची जी पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेपासून आपण कार्तिक पौर्णिमेपर्यंत सुद्धा हे व्रत जे आहे तर ते नक्कीच करू शकतो. आता हे व्रत करताना आपल्याला काय करायचं आहे तर देवघरासमोर किंवा आपल्या मुख्य दरवाजामध्ये हे व्रत करायचं आहे. यासाठी आपल्याला 33 गोपद्म जे आहेत तर ती काढायची आहेत. गोपद्माचा रांगोळीचा जो साचा आहे तर याच्या साहाय्याने आपण काढली तरी चालतील, हाताने काढली तरी सुद्धा चालतील. फक्त डायरेक्ट जमिनीवरती आपल्याला गोपद्म काढायची नाहीत. तर आपल्याला एक पाट घ्यायचा आहे. त्या पाटावरती आपण एखादं वस्त्र अंथरू शकतो आणि नाही अंतरलं तरी चालेल. पाठावरती आपल्याला ही गोपद्म काढायची आहेत आणि 33 या संख्येमध्ये आपल्याला ही गोपद्म जी आहे तर ती काढायची आहेत. आता ही गोपद्म काढताना आपण रांगोळीच्या साहाय्याने काढू शकतो. रांगोळीने जर आपण गोपद्म काढणार असू तर आपल्याला काय करायचं आहे, पांढरी रांगोळी वापरायची नाही. तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला हळदी कुंकू मिक्स करायचं आहे. कारण कधीही रांगोळी काढताना फक्त पांढरी रांगोळी आपल्याला काढायची नाही. किंवा आपण रंगीत रांगोळीचा सुद्धा वापर करू शकतो. फक्त आपल्याला काळ्या रंगाची रांगोळी जी आहे तर ती अजिबात वापरायची नाही. रांगोळीच्या साहाय्याने गोपद्म काढणे शक्य नसेल तर आपण फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्याच्या साहाय्याने गोपद्म काढू शकतो किंवा अगदी हळदी कुंकवाने सुद्धा गोपद्म काढू शकतो. परंतु आपल्याला रांगोळीच्या साहाय्याने गोपद्म काढणे तर हे कधीही सोयीस्कर ठरते. त्यामुळे रांगोळीने आपल्याला 33 गोपद्म जी आहेत तर ती काढायची आहेत. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या गोपद्मांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्या ठिकाणी आपल्याला धूपदीप लावायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. थोडक्यात काय तर जशी आपण देवाची पूजा करतो तशीच पूजा आपल्याला ह्या गोपद्मांची करायची आहे. आणि दररोज आपल्याला गोपद्म जी आहेत तर ती नवीन काढायची आहेत. पहिल्या दिवसाची रांगोळी गोळा करायची, ती आपण एका बाजूला ठेवू शकतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी नवीन गोपद्म जी आहेत तर ती काढायची आहेत आणि दररोज आपल्याला या गोपद्मांची पूजा करायची आहे. हे व्रत श्रीकृष्णांनी त्यांची बहीण सुभद्राला सांगितले होते.
मध्येच आपल्याला हे व्रत करताना काही अडचण आली तर तेवढे दिवस आपल्याला हे व्रत जे आहे तर ते करायचे नाही आणि पुन्हा आपल्याला हे व्रत कंटिन्यू करायचं आहे. फक्त लक्षात घ्या की गोपद्म काढताना ती नेहमी आसनावरतीच काढायची आहेत. 33 गोपद्म काढणे म्हणजे काय तर 33 कोटी देवांची पूजा करणे. आणि या व्रताचं आपल्याला उद्यापन जे आहे तर ते सुद्धा करायचे असते. जेव्हा चातुर्मास संपतो तर यानंतर आपल्याला हे उद्यापन करायचे आहे. म्हणजे कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपण हे उद्यापन करू शकतो. या दिवशी एका सौभाग्यवतीला आपल्या घरी बोलवायचं आहे. तिची ओटी भरायची आहे. तिला काहीतरी सौभाग्यवान द्यायचं आहे. कुंकवाचा करंडा देऊ शकतो, हिरव्या बांगड्या देऊ शकतो किंवा आपण अगदी पैंजण देऊ शकतो, जोडवी देऊ शकतो, मंगळसूत्र देऊ शकतो. असं कोणताही एखादा सौभाग्य अलंकार किंवा कोणतंही एखादं सौभाग्यवान द्यायचं आहे, गोड प्रसाद द्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे. आता या व्रताची एक कहाणी जी आहे तर ती थोडक्यात कहाणी अशी आहे. ऐका गोपद्मानं तुमची कहाणी. स्वर्गलोकी इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पांडवसभा इत्यादी 5 सभा बसल्या आहेत. तारा वाजताहेत, रंबा नाचताहेत, तो तंबुऱ्याच्या तारा तुटल्या, मृदुंगाच्या मेऱ्या फुटल्या. असे झाल्यावर सभेचा हुकूम झाला, करारे हाकारा पिटारे डांगोरा. गावात कोणी वानवशा वाचून असेल त्याच्या पाठीचा 3 बोटं कंकर काढा, तंबुऱ्याला तारा लावा, कीर्तन चालू करा, रंबा नाचत्या करा. असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव घाबरले आणि माझी बहीण सुभद्रा हिने वानवसा केला नसेल. तेव्हा ते उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिने काही वानवसा केला नव्हता. नंतर श्रीकृष्णांनी तिला तो सांगितला. सुभद्रे, आषाढी दशमीपासून 33 गोपद्म देवाच्या दारी काढावीत, तितकीच ब्राह्मणाच्या दारी, पिंपळाच्या पारी, तळ्याचे पाळी व गायीच्या गोट्यात काढून हा वसा कार्तिक दशमीस संपूर्ण करावा. याप्रमाणे 5 वर्ष करावे. उद्यापनाच्या वेळी एखाद्या स्त्रीला घरी जेवायला बोलवावे. पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळ्यांची फणी द्यावी, चौथ्या वर्षी उसाची मोळी, 5व्या वर्षी परकर चोळी नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं. असे सांगून श्रीकृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले. नंतर सुभद्रेने सांगितल्याप्रमाणे सर्व व्रत केले. पुढे सभेमध्ये समजले की सुभद्रा वानवशाशिवाय आहे. तेव्हा दूत तिकडे गेले तेव्हा तिने वसा वसला होता. पुढे गावाबाहेर एक हत्तीण वानवशाशिवाय त्यांना दिसली. ती दक्षिणेस पाय, उत्तरेकडे डोके करून झोपली होती. तेव्हा तिच्या पाठीचा कंकर काढून नेला, तंबोऱ्याच्या तारा जोडल्या, मृदुंग वाजता केल्या, तसेच रंबा नाचत्या केल्या. जसे या व्रताच्या योगाने सुभद्रेवरचं संकट टळलं तसं तुमचं आमचं टळो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर अशी ही थोडक्यात या व्रतामागची कहाणी आहे. ज्याप्रमाणे सुभद्रेच्या आयुष्यातील संकट टळले त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील समस्या नष्ट व्हाव्यात यासाठी हे व्रत जे आहे तर ते केले जाते. आपण हे व्रत प्रत्येक वर्षी करू शकतो किंवा किमान 5 वर्ष जे आहे तर ते तरी केले तरी चालेल.